सोबत बोल. हे बघ तुला भेटायला कोण आली बघ. काय नाव रे दीदी तुझं? श्रीशा. श्रीशा आहे बघ, तुला भेटायला आली बघ. ए, तुझे व्हिडिओ बघते ती विरा, तुझी व्हिडिओ बघते ना दीदी. तो नाही, तो एकदम शांत आहे. इकडे बघ बेटा. ओके. तर मी यांना नंतर. काय म्हणलं बाबांनी नको म्हणताय घ्यायला थंड. नाही नाही. कोण आहे गाडीत? ते यांची वडील, आई वडील. घे ना आपलंच आहे, घे ना काय घ्यायचं घे ना तुला. घे ना, घे बाबडू घे. कस काय घेऊ? तिचा हात नाही पुरत. अगं आपल्या शेजारी मॉल आहे ना, तसंच सेम मॉल आहे, सांगितलं ना गाडीत. हात नाही ना पुरत ते. थांब तुला काका देतील काढून. काय अजून काय घ्यायचंय का? ते चहा पावडर होती ना कोणती? चहा powder नाही, नाही, काय मसाला मसाला. काय सावजी. मसाला. हा मिसळ मसाला. मिसळ मसाला. चल बाबू. लांब पडून गेले चॉईस राहते बेकायची बारी. काही घ्या. नाही काय ना किंडर जॉय. हे इथंच आहे, धन्यवाद. किती देऊ? एकच द्या. मिसळ मसाला तिकडे असेल ना. तुला प्यायचं मिळू? द्या ना थोडा. नको नको हा, विनू किती आईस्क्रीम खाते. रोज. तिला आईस्क्रीम कोण दोघी खेळत होत्या मस्त. चल बाय बाय करू आपण त्याला. चल बाय बाय करू. चल Bye. बाय करून दाखव बरं. दीदीला बाय कर द्या. चल बाय कर. परत या म्हणून. हा विराला लय आवडली बाई. तिला अशा तिच्या एवढ्या मुली ना खूप आवडते. दीदी एवढे आहे. बाय दे बाय. ना असं तिला. कर ग बाय बाय विरू. बाय बाय कर बरं परत. ते दीदीने बघितलं पप्पी दे. तर मित्रांनो इकडे करू राहिले आशू स्वयंपाक. आणि मला आज शनिवार उपवास आहे. आणि नाही तर काय बरं, हा काळजी नाही घेतली तर काय. तर आशू नाही ना आज मेथीची भाजी आणि इकडे थोडासा व्हेज पुलाव बनवून राहिली. मेथीची भाजी आमच्यासाठी, पप्पासाठी दलिया आणि प्रियांकासाठी ना 2 मिरच्यांचं फक्त बनवायचंय. दाल खिचडा. आणि भाकरी झाल्या, भाजी झाली, दलिया, ते शेंगा पण बनवायचे. आणि मला आज उपवास आहे. उपवास पोटात नुसते कावळे काव राहिले आता. अशी ना मला आहे ना बाहेर फिरायला येणार आहे थोडस. ते चला तुम्ही तू नेणार आहे ना मला बाहेर. चला म्हणलं बाया पैशात चला, पण चला. आता कशी बोलली? चला ना तुम्हाला जाऊ ना. येऊ नवीन इयरला जाऊ. माझे डोक्यात होतं 31 तारखेला. माझ्या पण होतं, पण मग बघू आता. ते तू बोलली का नवीन इयरला जायचं, मी तर म्हणतो 31 डिसेंबरलाच चाल घराच्या बाहेर. 1 तारखेला बाहेर पाहिजे, असं फिरायला पाहिजे. जायचं काय? तर मित्रांनो आम्ही जाणार आहे बाहेर थोड्या दिवसात. थोड्यात. तू कशासाठी एवढं काढलंय ते? नाही राहू बरोबर आहे, लागणार तेवढं. तो नाही आवडत मला. यार पण मी खाईल ना. दलिया झाली. मसाला टाकला तू? तर अशी मसाला टाकून झालेला आहे इथं. आणि आता टाकला वाटाणा, हिरवा वाटाणा तळलेला. तो आता टाकून झालेला आहे. नमक राहिले अजून ना. नमक तिकडच आहे. नमक टाकणार मग झालं. नमक टाकलं मग झालं ना. काय राहिलं आता? झालं. आता फक्त राईस टाकायचा. राईस नाही, दलिया टाकायची. पाणी द्या मला फक्त. ओके. आणि त्याला हे नाही टाकायचं. गिव्ह मी सम वॉटर. मेले. ओके.
विराला म्हणलं का शायनिंग मारती, तिला वेगळंच वाटतं मारती म्हणजे मारायचं काय, ती मला मारती येऊन. हा ना हा. आता मला ना तर आज या ठिकाणी ना मस्त असे लाडू बनवायचे आपल्याला. खोबरं, खारीक, बदाम, शेंगदाणे आणि त्याच्यानंतर हे काय हो चारोळे आणि त्याच्यानंतर हे गावरान तूप. आपण हे ना हे 1 किलो, हे 1 किलो खारीक खोबरं 1 किलो आहे. हे 100 ग्रॅम आहे ना काजू बदाम 100 ग्रॅम आहे. चारोळे थोडे असतील आणि हे अर्धा किलो तूप. तर चला आपण आता पहिलं हे ना दळून घेऊ, ते पण घरच्या घरी. हे 2 दिवस वाळवलेले कुरकुरीत पार एकदम वाळलेले, खारका पण वाळलेले. ते पहिलं दळून घ्यायचं. तर आता हे सगळं एकत्रित करून आहे ना बारीक करून घ्यायचं मिक्सरला. मिक्सरची चाळण बदलायची. हे मिक्सर मध्ये म्हणते गिरणीमध्ये. चाळणं बदलून झाली, सगळं झालं, आता टाकायचं. इकडे टाकी का कडले बदाम. तर दळून झाले आणि त्याच्यामध्ये गोल मिक्स करून घ्यायचा. बघ ना लाडूसाठी बघ मी घेतो बघ ना. विराच्या तोंडात पण आहे बघ. विरा दाखव रे मम्माला. तेव्हा हातात तोंडात दोघांना लय आवडलं. विशेष काय तूप गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकून उलट याच्यात चांगला हलवते ते जरा. सावली तर आता मिक्स करून झालं, बांधून घ्यायची. विराचं काय खात ते खायला जितकं भारी लागलं ना तसंच. हा ना गोल नसतं टाकला तरी गोल होतं. खारका गोड होते ना त्या. खारट खारीक खजूर खारीक मापातच करू का? हा छोटे छोटेच करा, पोरांच्या हातात द्यायला बरं पडत. खाल्ला आता हा टेस्ट कर. लय तूप झालं. अरे नाही रे नाही टेस्ट काय ना तुपाला चांगला राहतो. होऊन जाईन तू. का झालं छान झालंय. गिळायचा डायरेक्ट, चावायचाच नाही. एकदम बारीक झालं. मग नाही खरंच लयच भारी लाडू झाले. काटे लावू का? नाही हे एकूण तोडलं विरा, एकूण तोडलं. अरे असं नाही करायचं बापरे. सांगती पण विरा तूप टाकायचे आधी तरी भारी लागलं. अरे अरे, 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 अरे बाई तुला तो लाडू बनवून झाले. हे बघा कसा आहे लाडू, एकदम मापात. मी आणि मिस्टरने बांधले, मम्मीने विराला घेतले कारण विरा अख्खे लाडू मोडून टाकीत होती. घरात खूप पसारा झालेला आहे आमच्या, कारण की छोटे मुलं आहे ते सगळे दाना दिन करून द्या.